नमस्कार कोल्हापूरकर, मी तुषार कोल्हापूरकर, इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर. आणि मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे जर्नी विथ तुषार. आणि कोल्हापुरी खवय्ये या यूट्यूब सिरीजमध्ये मी बनवतोय कोल्हापुरातील छोट्या चविष्ट घरगुती अशा प्रसिद्ध हॉटेलचे ब्लॉग. तर माझं यूट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार नक्की फॉलो करा, माझे व्हिडिओ व्ह्यू करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण चाललोय कोल्हापुरातील शिवाजी पेठेमध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ असणारं झणझणीत स्पेशल झुणका भाकरीचं हॉटेल भाकरीवाडी. कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर फिरत असताना किंवा खरेदी करत असताना जर तुम्हाला दुपारी भूक लागली तर तुम्हाला घरगुती साधंसुधं अस्सल कोल्हापुरी जेवण जेवायचं असेल तर तुम्हाला एक चांगला पर्याय आहे हॉटेल भाकरीवाडी. उदाहरणार्थ, मी दिवसभर माझ्या कोल्हापूरच्या कन्स्ट्रक्शन साईटवर असतो. सकाळी लवकर 9-10 वाजता वगैरे मी बाहेर पडतो. कधी कधी नाश्ता करतो, कधी नाश्ता करायला वेळ मिळत नाही. तर दुपारी मला कडकडून भूक लागलेली असते आणि साईटवरती किंवा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवरती किंवा कोल्हापूरमध्ये ट्रॅफिकमध्ये डबा घेऊन जेवायला मला वेळ मिळत नाही. अशा वेळेला मी किंवा कोल्हापूरचे पर्यटक दुपारी येतात घरगुती अस्सल कोल्हापुरी पिठलं भाकरी खाण्यासाठी, तसेच कोल्हापुरी ठेचा आणि ताक पिण्यासाठी हॉटेल भाकरीवाडीला. ही खूप छान कन्सेप्ट आहे. भाकरी पिठलं इथं अगदी स्वस्तात म्हणजे फक्त 20 रुपयाला मिळते. त्याचबरोबर तुम्हाला घरगुती जेवण मिळते ज्याचा पोटाला काही त्रास होत नाही. तर आपण बघूया भाकरीवाडीमध्ये आपल्याला काय काय जेवायला मिळतं. मी तुषार कोल्हापूरकर आणि माझं चॅनेल तुम्ही पाहताय जर्नी विथ तुषार. तर मित्रांनो, आज मी आता आलोय तुम्हाला घेऊन हॉटेल भाकरीवाडीमध्ये. आणि इथं नेहमीच गर्दी असते. अगदी छोटीशी जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यापासून उजव्या हाताला माधवा रोडकडे जो रोड जातो, ताराराणी रोडकडे, त्या रोडवरती एका कोपऱ्यालाच हॉटेल भाकरीवाडी आहे. आणि दुपारी येणाऱ्या दर्दी खवय्यांची इथं नेहमी गर्दी असते. आपल्याला इथं छोटंसं हॉटेल आहे, त्यांचं छोटंसं किचन आहे आणि जवळपास 6 लोकच बसतील अशी छोटीशी जागा आहे. पण या छोट्याशा जागेमध्ये त्यांनी आपलं हॉटेल अतिशय सुंदर सजवलेलं आहे. इथं छान कन्सेप्ट वाईज डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं छोट्या इमेजेस लावलेल्या आहेत त्या कोल्हापूरच्या थॉट्सशी किंवा कोल्हापूरच्या इमोशन्सशी कनेक्ट होतात. आणि इथलं जेवण तर खूपच छान असतं. आपण आता पाहूया हॉटेल भाकरीवाडीचा संपूर्ण प्रवास आणि इथं काय काय पदार्थ आपल्याला काकी देत आहेत त्या आपण जेवूया आणि मी तुम्हाला त्याच्या रिव्ह्यू सांगेन की पदार्थ कसे होते. मित्रांनो, दुपारची जोरदार भूक लागली आणि जेवण मी मागवले. मी जवळपास इथं मिळणारे बऱ्यापैकी आयटम्स मागवलेत कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की भाकरीवाडीमध्ये आपल्याला काय काय आयटम्स मिळतात आणि आपण ते सगळे पाहूया, सगळे टेस्ट करूया आणि इथल्या जेवणाचा आपण आस्वाद घेऊया. चला तर मग पाहूया हॉटेल भाकरीवाडीचं अस्सल झणझणीत मराठमोळं जेवण. हॉटेलमध्ये आल्या आल्या जरा गार व्हायला मी ताक मागवले. ताकामध्ये हिरवी कोथिंबीर आहे, मीठ, मिरीपूड आणि
थोडासा चाट मसाला आहे, पण घरगुती ताक आहे. अगदी पोटाला शांत गारवा फील करून दिला या ताकानं. आणि आता मी जेवण मागवते आणि आपण जेवायला चालू करूया. मी तुम्हाला जेवणाची टेस्ट सांगेन कशी आहे. ताक मस्त आहे, गार थंडगार वाटलं मला एकदम. ऑर्डर दिल्यावर पहिल्यांदा आलं थालीपीठ, दही, शेंगदाण्याची चटणी, कोल्हापुरी खरडा किंवा ठेचा. पहिल्यांदा आपण हे ट्राय करूया. त्याचबरोबर आपल्याला सर्व झाले झुणका भाकरी, जी भाकरीवाडीची खासियत आहे. झुणका भाकरी सोबत येते अस्सल कोल्हापुरी पिठलं, कोल्हापुरी ठेचा, कांदा आणि भाकरी गरमागरम टुम्म फुगलेली आहे. ही आहे भाकरीवाडीची स्पेशल भाकरीवाडी थाळी. यामध्ये आपल्याला थालीपीठ, भाकरी, चपाती, पापड, लोणचं, ठेचा, शेंगदाणा चटणी, दही, पिठलं, एक भाजी आणि मसुरीची डाळ आपल्याला मिळते, प्लस कोशिंबीर आहे. आणि या थाळीबरोबर आपल्याला ते फोडणीचा भात देतात. तुम्हाला फुल जेवायचं असेल तर तुम्ही भाकरीवाडीची स्पेशल भाकरीवाडी थाळी मागवू शकता. वाव, आता आपल्यासमोर आलाय भाकरीवाडीचा स्पेशल मेनू. कोथिंबीर वडी आपल्यासोबत आहे, आळू वडी आहे आणि त्यांनी आपल्याला स्पेशल भाकरीवाडीची व्हेज बिर्याणी आपल्याला दिली आहे. वाव, काय टेक्स्चर आहे आळू वडीचं. आळूचे पदर अतिशय सुंदर दिसत आहेत आणि बाजूला आपल्या कोथिंबीर वडी पण आहे आणि भाकरीवाडीची स्पेशल कोल्हापुरी व्हेज बिर्याणी. लोक इथं भाकरीवाडीला येऊन झुणका भाकरी खातात आणि नंतर जेवतात, पोटभर व्हेज बिर्याणी खातात. आणि व्हेज बिर्याणीचा स्वाद तोंडावर ठेवून, भाकरीवाडीची चव मनात ठेवून इथं पोटभर जेवून तृप्त होऊन लोक आपापल्या कामावर जातात. चला मग एक एक भाकरीवाडीचा आयटम ट्राय करूया. पहिल्यांदा मी पातळ खुसखुशीत अशी ही आळू वडी ट्राय करतोय आणि तुम्हाला सांगतो आळू वडीची चव कशी आहे. मस्तच मस्तच. म्हणजे ह्या पदार्थ बनवणाऱ्या गृहिणींच्या हाताला किती चव आहे हे तुम्हाला इथले पदार्थ खाल्ल्याशिवाय कळणार नाही. अगदी अगदी घरचं जेवण, म्हणजे अप्रतिम. याला एकच शब्द आहे, अप्रतिम. त्यानंतर मी यांची कोथिंबीरची वडी ट्राय करतो. आळू वडी माझ्यात तोंडाला अशी त्या आळूच्या वडीचा अतिशय सुंदर स्वाद मला देते. काय बोलावं त्या स्वादाबद्दल. कोथिंबीर वडी पण अति सुंदर, खूपच छान. आता या दोन स्पेशल डिश ट्राय केल्यानंतर मी ट्राय करतोय भाकरीवाडीची स्पेशल व्हेज बिर्याणी. त्यासोबत आहे सलाड आणि याच्यात तुम्ही घ्यायचं तर रायता म्हणजे दही सुद्धा घेऊ शकता. बिर्याणी सोबत दही खूप छान लागतं. वास तर इतका अप्रतिम आहे, वास इतका मस्त आहे की बिर्याणीमध्ये तळलेला कांदा घातलाय आणि पुदिन्याचा पण फ्लेवर आहे. म्हणजे ही तुम्हाला अशी वाटणार की नाही ही बिर्याणी व्हेज आहे, की आपण नॉनव्हेजच बिर्याणी खातोय असं तुम्हाला फील येतोय. वा रे वा, अप्रतिम व्हेज बिर्याणी. म्हणजे मी भल्या भल्या नॉनव्हेज हॉटेलला सुद्धा इतकी सुंदर, टेस्टी आणि बेसिक सटल फ्लेवर्स असणारी बिर्याणी खाल्लेली नाही. त्याच्यामध्ये बरिस्ता जो म्हणतात, तळलेला कांदा, त्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. आणि बिर्याणीचा राईस टेक्स्चर अप्रतिम आहे, अप्रतिम. यांनी आपल्यासोबत आणखी एक स्पेशल डिश सर्व केले. त्याचं नाव आहे मसाला भरलं वांग. मसाला वांग किंवा भरलं वांग, हे वांग्याची पण टेस्ट अप्रतिम असते.
नक्की हे ट्राय कराच, भाकरी आणि वांग. त्याचबरोबर आपल्याला इथं पाहायला मिळते यांची स्पेशल फोडणी भाकरी आणि त्याच्यावरती तिळाचं मस्तपैकी गार्निशिंग केलेलं आहे, कोथिंबीर आणि तिळाचं. ही फोडणी भाकरी पण खायला अप्रतिम असते. आता तुम्ही नक्की ट्राय करा. ह्यांचा प्रत्येक पदार्थ अगदी बेसिक आहे आणि खूप म्हणजे खूप स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे. तुम्हाला पोटभर जाईल आणि पोटाला जरा सुद्धा त्रास होणार नाही. तर मित्रांनो, आता व्हेज बिर्याणी मी संपवली, आळूवडी संपवली, फोडणी भाकरी पण जराची टेस्ट केली आणि आता मी त्याच्यावर टिप्स मध्ये मस्तपैकी ग्लासभर ताक पिणार आहे. असं पोट भरले की नाही, आता घरात जाऊन मी मस्तपैकी एक झोप काढणार. तर जे अप्रतिम जेवण आपण भाकरीवाडीमध्ये जेवलो ते बनते कुठं ते आपल्याला कळेल. यांचं हे छोटंसं स्वयंपाकघर आहे घरात असल्याप्रमाणेच, आणि या मावशी इथं भाकरी थापतायत आणि त्यांच्या हाताची ही सगळी चव आहे. नमस्कार मित्रांनो, तर या भाकरीवाडीच्या संचालिका दोघी सख्या बहिणी सारिका पवार आणि अश्विनी पवार आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण काही प्रश्न विचारूया. ताई, तुमचं जेवण खाऊन आम्ही रोज दुपारी अक्षरशः तृप्त होतो. भाकरीवाडीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ताई सांगा, तुम्हाला कसं वाटलं भाकरीवाडी चालवताना किंवा चालू करताना? आमच्या आईच्या ह्याच्यातून आम्ही शिकून आलेलो आहे सगळं, आणि काहीतरी असावं आपलं स्वतःच एक असावं म्हणून आम्ही हे एक छोटंसं चालू केलं. आम्हाला वाटलं पण नाही एवढी मोठी हे मिळेल आम्हाला प्रसिद्धी. पण तुम्ही अतिशय सुंदर स्वयंपाक करता, तुम्ही सुगरण आहात, तुमच्या हाताला खूप चांगली चव आहे. तुमचा व्यवसाय असाच भरभराटीला जाओ आणि तुमचं खूप मोठं भाकरीवाडी नावाचं स्टार्टअप तयार हो, असे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला एक फक्त सांगा, हे जे डिझाईन्स केलेत वॉलवरचे किंवा भाकरीवाडीच्या मेनूचे, ते कोणी केलेले आहेत? म्हणजे तुमचे मिस्टर पण खूप क्रिएटिव्ह आहेत. त्यांनीच प्रोत्साहन दिला जास्त करून की आधी आमची मेस होती, हां, करत होतो. त्यामुळे ते म्हणाले तू मेस करण्याच्या आधी तू बाहेर हॉटेलमध्ये आणि काही तर करून दाख, वेगवेगळे पदार्थ तुझ्या हातात वेगळी कला आणि ते काही तर करून दाख. त्या निमित्ताने हे सगळं त्यांचंच बसतं आणि जे काय आता उभे आहे त्यांच्यामुळे आहे. हे पवार ताईंचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्याला खूप छान प्रेमानं जेवू घालतात. खूप धन्यवाद. आणखी समाधानाची कोल्हापुरी अस्सल मराठमोळी भाकरीवाडी म्हणाली. इथं येऊन तुम्ही नक्की जेवा. जेवल्यानंतर तुम्हाला खूप खूप समाधान मिळेल. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जर्नी विथ तुषार आणि मी कोल्हापुरी खवय्ये या यूट्यूब सिरीजमध्ये कोल्हापुरातील लपलेल्या पण खूप टेस्टी अशा हिडन जेम्स व्हेज हॉटेलचे ब्लॉग बनवतोय. तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझं यूट्यूब चॅनेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा माझे व्हिडिओज आणि पाहत राहा जर्नी विथ तुषार कोल्हापूरकर, इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर. खूप खूप धन्यवाद.